तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम तत्सत. आपण काल गेल्या वेळेस म्हणजे सुरुवात केली होती विवेक सिंधू ग्रंथाची. पहिल्या 11 झाल्या होत्या, तर त्याच्यात पहिल्यांदा मंगलाचरण केलं होतं आणि मंगलाचरणानंतर त्यांनी स्वतः का ग्रंथ लिहितोय हे सांगितलं होतं. म्हणजे मी ग्रंथ लिहायला लागलो कारण भगवंताची ही इच्छा, त्याच्यामुळे मला प्रेरणा झाली आणि तो भगवंतच आता ग्रंथ माझ्याकडनं लिहून घेणार आहे. इथपर्यंत झाल्यानंतर त्यांनी पुढे मराठीची भलावण सुरू केली. म्हणजे आपलं हे बोलणं झालं होतं गेल्या वेळेस की त्या काळात मराठीला मान नव्हता. ह्याचसाठी मराठी ही मला वाटतं दासबोधात असेल की मराठी काय चोरांनी केली का म्हणून, अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. संस्कृत मधलं वाङ्मय मराठीत आणायचं, संस्कृत मधले विचार, संस्कृत मधलं जे वेद वाङ्मयातलं तत्वज्ञान आहे ते सगळं मराठीत आणायचं, याला लोकांचा फार विरोध होता, पंडितांचा. म्हणून त्यांनी मराठीचा मी का लिहितोय मराठीत हा विचार सांगितला की सगळ्यांना मराठीत सोपं आहे आणि त्या दृष्टीने जर का मी मराठीत सांगितलं तर ज्यांना संस्कृत येत नाही अशांच्या पर्यंत पोचू शकेल तत्वज्ञान. मोक्षाचा अधिकार सगळ्यांना आहे, कोणीही अनधिकारी नाहीये. जो जो कोणी मानव जन्माला आलेला आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. आता त्याच्यात कोणी उत्तम अधिकारी असतील, कोणी मध्यम असतील, कोणी कनिष्ठ असतील, कोणी तसं म्हटलं तर जर का आपण त्याच्या फुटपट्टी लावायला गेलो अधिकाराची, तर अनधिकारी सुद्धा असतील जे अनितीने वागतायत, भ्रष्टाचार म्हणूया किंवा सगळ्या बाजूनी जे पैशुण म्हणतात तशा तऱ्हेचे असतील तर ते खरे अनधिकारी आहेत. पण त्यांना सुद्धा जर का पश्चाताप झाला तर ते अधिकारी होतात. उदाहरणं आहेत, वाल्या कोळ्या आहे, अजामेळ आहे. पुराणातली उदाहरणं ही आपल्याला माहिती आहेत की जे पूर्ण पापी होते, जे खरोखरी परमार्थाच्या दृष्टीने अनधिकारी होते, ते उत्तम अधिकारी झाले पश्चातापाच्यामुळे आणि नंतर विचाराने ते पूर्णत्वाला पोचले. म्हणून अनधिकारी असा कोणी नाहीये. आणि म्हणून इथे मराठीत का सुरू केलं तर ह्या दृष्टीने त्यांनी मराठीमध्ये लिहिलाय ग्रंथ. आणि मग ते काय म्हणतात की भाषा जरी बदलली तरी जे सांगायचं आहे ते तत्वज्ञान तेच आहे. भाषेचा काय संबंध आहे? मूळ जे सार आहे ते मी सांगणार आहे आणि ते तत्वज्ञान तेच आहे, त्याच्यात काहीही फरक नाही. संस्कृत मध्ये सांगा, नाहीतर इंग्रजीत सांगा, नाहीतर मराठीत सांगा, कुठच्याही भाषेत जरी सांगितलं तरी तत्वज्ञान तेच आहे, सार तेच आहे. मग 12व्या ओवीत ते म्हणतात की चाड चातुर्या ते जिणे ऐसे बोलती स्याहाणे तरी येथीची ये परमार्थ खुणे ग्राहिक का न होवावे. चाड म्हणजे अतिशय इच्छा, गरज. अशी जेव्हा गरज निर्माण होते तर तेव्हा तिथे चातुर्य आपोआप येतं, म्हणजे बुद्धी येते, विवेक येतो. गरज आहे आपल्याला परमार्थाची, जेव्हा खरी गरज भासते ना तेव्हा त्याला मुमुक्षुत्व येतं, त्याला मुमुक्षु म्हणतात. एरवी काय होतं की आमचं काय अडलंय परमार्थ वाचून, मस्त चाललंय आमचं, खाओ पिओ जिओ छान चाललंय, काही दुःख नाहीयेत, काही नाहीयेत, नोकरी धंदा पोरं बाळ सगळं छान आहे, कशाला हवाय तुमचा परमार्थ. हे नेहमीची वाक्य आहेत. किंवा दुसरं असतं ते आम्ही कोणाच्या अध्यात्मात नाही, आम्ही कोणाला त्रास देत नाही, काय आम्हाला परमार्थ तुमचा वेगळा शिकवणार आहे. ही आर्ग्युमेंट्स नेहमी असतात अगदी.
पण ह्या सगळ्याला एकच उत्तर आहे की ही गोष्ट टिकणारी नाहीये. कुठचंही जरी जगातलं सुख असलं तरी ते टिकणारं नाहीये. कायम आनंद जो आहे तो फक्त परमार्थाच्यामुळे येणारा जो आहे, आनंदरूप ब्रह्माशी एकरूप झाल्यामुळे होणारा जो आनंद आहे तो खरा आनंद आहे. म्हणून अशी ज्याला इच्छा निर्माण झालेली आहे, म्हणजे जो खरा मुमुक्षु झालेला आहे, तर त्याला त्याची मग जर का तेवढी तीव्र इच्छा असली तर त्याला बुद्धी मिळते. बुद्धियोगम ददामी येन माम उपयांती ते, भगवंत सांगतात. म्हणून खरी जर का गरज आहे, आणखीन भाषा येत नाहीये संस्कृत, मराठीतनं घ्यावं ना, काय हरकत आहे. अवश्य त्यांनी हे मराठीतनं घ्यावं. त्याला उदाहरण देतात की धुळी आतील रत्न जरी भेटे न करिता यत्न, तरी चतुरी यत्न का न करावा. आता इथे मोठी मजा झाली आहे की धुळीतलं रत्न, धुळी आतील रत्न जरी भेटे न करिता यत्न, आपण हेच जर का घेतलं तर अर्थ लागत नाहीये पुढच्या वाक्याचा, तरी चतुरी यत्न का न करावा. इथे अन्वय आपल्याला लावायला लागतो. अन्वय म्हणजे काव्यामध्ये कुठच्याही तऱ्हेच्या स्तोत्रातनं म्हणा, श्लोकातनं म्हणा, अन्वय असतो बघा. संस्कृत ग्रंथातनं बऱ्याच ठिकाणी अन्वय म्हणजे कुठल्या शब्दाच्या पाठोपाठ कुठला शब्द हवा, म्हणजे वाक्य ते अर्थदायक होईल, चांगलं होईल. तसं इथे जरी भेटे न करिता यत्न, म्हणजे सरळ जर का आपण वाचायला गेलो तर प्रयत्न न करताच धुळ्यातलं रत्न जर का मिळालं तर मग पुढच्याशी आता जुळणार नाही. तरी चतुर यत्न का न करावा, तर चतुर माणसांनी प्रयत्न का करू नये. म्हणून इथे त्याचा अन्वय जो आहे तो जरी यत्न न करिता यत्न करिता न भेटे, यत्न जर का धुळीतलं रत्न जे आहे ते खूप प्रयत्न केला, आणखीन सापडत नाहीये, पण आपल्याला आहे माहिती आहे ना, मग प्रयत्न सोडायचा आहे का? अजिबात सोडायचा नाहीये. त्यांनी प्रयत्न अवश्य करावा. म्हणून इथे थोडक्यात म्हणजे मराठीला धूळ म्हटलाय. त्याच्यातला जर का हे रत्न आहे, ज्ञानाचं जे रत्न आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या बद्दलचं रत्न, असा सहज संस्कृतात प्रयत्न करून मिळत नाहीये. मग हे सरळ मराठीतून का नाही प्रयत्न करायचा? संस्कृतच्यासाठी कशासाठी जायचं? संस्कृतने आम्हाला नाही ना ते प्रयत्न करून पण रत्न मिळत आहे. मग मराठीतनं प्रयत्न करू, त्याच्यातनं ते आपल्याला रत्न सापडेल. दुसरं उदाहरण देतात की जरी रुईची आझाडी भरती मधाची कावडी, तरी हिंडावयाची आडपाडी का पडो द्यावी. मध आपल्याला माहितीये, डोंगराच्या कड्यांना म्हणा, उंच झाडांना म्हणा, अशा पद्धतीने मधमाशा त्यांची पोळी बनवतात आणि त्याच्यातनं मध काढायला सुद्धा खूप कष्ट असतात. झाडावरती चढून ते मधमाशांचे चावे आपल्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने काहीतरी करून, उपाय करून त्याला पेटवतात वगैरे, त्याच्यात मधमाशा मरतात, बरेच हे होतं. तर ते सांगतायत की आपण मधासाठी हा खटाटोप करतो, पण रुईच्या झाडालाच जर का मधाच्या कावडी लागलेल्या असल्या, मधाची फळं, मधानी भरलेली फळं म्हणा, किंवा रुईच्या झाडाला लागली असली, तर कशाला डोंगर दऱ्यात हिंडायचंय? सरळ घ्यावी ना सुखात. रुईचं झाड केवढं असतं? छोटं झुडूप असतं, फार उंच नाही होत ते कधी, आणि त्याला नुसत्या कावडीच्या कावडी भरून मध लागलाय, मोठी मोठी फळं लागली आहेत मधानी भरलेली. मग मधमाशांचा त्रास नाही, काही नाही, डोंगर दऱ्यात हिंडायचे कष्ट नाहीत. मग असा आयता मिळालेला मध का घेऊ नये? तसं आहे, जर का मराठी भाषेतनं परमार्थ सिद्ध होतोय तर संस्कृतच्या कडेकपारीत कशाला हिंडायचं? काय कारण आहे? सुखात जे मिळतंय ते स्वीकारावं. सुखात आपल्याला जर का तो मध, जे माधुर्य, जे अमृत मिळणार आहे मराठी भाषेतनच, ते स्वीकारावं. मग ते पुढे सांगतात की जरी हे आरुष्य बोल
परी रोकडे ब्रह्मज्ञान हे नवल, तरी अवज्ञा कवण करील येथ विषयी. आर्ष आरुष, आरुष म्हणजे आरुष हा मराठी जुना शब्द, आर्ष हा त्याचा खरा शब्द आहे. तर आर्षचे संस्कृतमध्ये जे अर्थ आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यात पवित्र म्हणतात किंवा ऋषीप्रणिक किंवा वेदातलं असा आर्षचा अर्थ होतो. मराठीत त्याचा आणखीन अर्थ होतो की बोबडे बोल किंवा छानदिष्टपणा. इथे बोबडे बोल हा अर्थ बरोबर आहे की हे जरी माझे बोबडे बोल असले मराठीतले, पण तरी देखील त्याच्यातनं रोकडं ब्रह्मज्ञान आहे, ही नवलाई आहे, पण ही अनुभवलेली आहे. मराठीतनं जरी अगदी बोबड्या बोलाने मी बोलत असलो तरी देखील इथलं ज्ञान जे आहे ते पूर्ण अनुभवाचं आहे. स्पष्ट सांगतात ते की अनुभवाचे आहे ज्ञान. मग असं असताना माझं बोलणं कशाला बाजूला टाकायचं केवळ मराठी म्हणून? अजिबात नाही. मराठीत जरी मी बोलत असलो तरी हे अनुभवाचे बोल आहेत, आणखीन हे स्वीकारावे, त्याची अवज्ञा करू नका. जरी मराठी तुम्हाला पटत नसलं तरी देखील मराठीतनं सोपे शब्दात मी हे सांगतोय, हे स्वीकारा, यांनी तुमचा फायदा आहे. भाषेच्या ह्याच्या आग्रहात राहू नका, कुठचाही आग्रह नसावा. आग्रह गेला पाहिजे वास्तविक पाहता. आग्रह जेव्हा जातो तेव्हा मॅच्युरिटी ज्याला म्हणतात हल्लीच्या भाषेत, ती मॅच्युरिटी असते, परिपक्व बुद्धी असते तिथे. आग्रह संपला पाहिजे. भाषेचा आग्रह कशासाठी ठेवताय म्हणून इतक्या ओव्यातनं ते सांगतायत. आणखीन उदाहरणं देत आहेत की ऊस किरू दिसे काळा, परी घेपे रसाचा गळाळा, तैसे आरुष बोल परी झळाळा दिसे विवेकाचा. आपण जेव्हा ओव्या वाचतो ना तर तेव्हा जरी दंड एके ठिकाणी असला तरी झळाळा हा शब्द आरुष बोलायला नाहीये, तो विवेकाच्याकडे आहे. तेव्हा आपल्या मनाशी वाचताना त्या पद्धतीने वाचायचं. प्रश्नचिन्ह असलं प्रश्नचिन्ह पाहायचं, सरळसोट वाचत जायचं नाहीये. आपण जेव्हा आपल्या अभ्यासासाठी वाचतो तेव्हा, जेव्हा 10 लोकात आपण पारायण वगैरे करतो तेव्हा त्या पद्धतीने वाचायला लागतं, पण तरी देखील आपल्या मनात काय आहे हा जर का आपण अर्थ स्वीकारून वाचत गेलो ना तर आपलाच फायदा होतो. आपल्याला त्याचा अर्थ आपोआप उमगत जातो. आणखीन मग अर्थे विण पोथी काय म्हणून जे म्हणतात तसं होतं. तसं होत नाही. रादर पोथी वाचताना त्याचा अर्थ समजूनच वाचलं पाहिजे. पोथी काय किंवा ग्रंथ काय, अर्थ पाहिजे. म्हणून इथे ते सांगतायत की ऊस काही काही पहा जातीचे काळे असतात, हिरवे असतात, वेगवेगळे असतात रंग, लालसर असतात काही. तर इथे काळ्या ऊसाचं उदाहरण घेतलंय की ऊसाचा वर्ण जरी काळा रंग दिसला तरी तिथे गोड रस पूर्णपणे भरलेला आहे. त्याच्यातून आपल्याला गोड रस मिळतो. तसं जरी हे माझं बोलणं तुम्हाला पटत नसलं, बोबडे बोल जरी माझे असले तरी त्याच्यात विवेकाचा झळाळा आहे, विवेकाचं तेज आहे त्याच्यात. आधी त्यांनी सांगितलं की इथे मी अनुभवाचं सांगतोय, आणखी आता ते सांगतायत की ह्याच्यात विवेक आहे, हा स्वीकारा तुम्ही. आणि विवेक हा परमार्थातला फार मोठा, वैराग्य आणि विवेक ह्या गोष्टी फार मोठ्या देणगी आहेत म्हणूया किंवा कमावण्याच्या गोष्टी आहेत. त्या जोपर्यंत आपण कमावत नाही तोपर्यंत ज्ञान टिकत नाही, होत नाही नीट. झालं तरी ती गुरुकृपेने होतं, आणखीन ते पुन्हा विसरून आपण जगात रमू शकतो. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी षटक हे सगळं पाहिजे आपल्याला. विवेक आणखीन वैराग्य फार महत्वाचे आहेत. तसं इथे सांगतात की माझ्या सांगण्यात विवेक आहे. जरी बोल मराठी असले तरी त्याच्यात विवेकाचं तेज आहे. जसं ह्यांचा अभंग आहे ना चोखा मिळायचा की उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. तसंच इथे सांगतायत की भाषेच्या वरच्या रंगाला भुलू नको,
संस्कृत कितीही जरी देववाणी म्हटलं तरी जे ज्ञान त्यात आहे ते मी सांगतोय, त्याच्यात विवेकाचा झळाळा आहे. हे अनुभवाचे बोल आहेत, हे लक्षात घ्या. आणखी त्यानंतर आता ते सांगतायत की भाषेच्या सौंदर्यावरती केवळ जाऊ नका. भाषा काही खूप अगदी म्हणजे विशेषतः साहित्यिक वगैरे अतिशय म्हणजे फुलोरा भाषेचा म्हणतात. फ्लॉरी लँग्वेज असं दुसरं त्याचं नाव आहे. उपमा उत्प्रेक्षा त्याच्यात खूप भरलेले असतात. छान अगदी उपमा असतात, कल्पनेचा असा बहरलेली असते. वाचायला छान वाटतं मोठं. पण ह्या बाबतीत, परमार्थाच्या बाबतीत काय आहे की नवरसांचे उपलवणे ते उघड वाचेशी नागवणे, म्हणून न प्रवर्तते स्याणे तेथ विषयी. वाणीला ह्या सगळ्या नवरसांचा शृंगार केला मोठा. ती वाणीची फसवणूक आहे आणि ऐकणाऱ्याची फसवणूक आहे. कारण केवळ शब्दालंकार, अर्थालंकार ह्या अलंकारातनं तेवढंच वाणीचं सामर्थ्य नाहीये. तेवढ्यानेच त्या वाणीचं सार्थक होणार नाहीये. तिथे परतत्व पाहिजे. माऊलींची ओळी आहे ना की रसिकी परतत्व स्पर्शू जैसा. रसिकपणा पाहिजे, पण तिथे परतत्व स्पर्श पाहिजे. केवळ एखादं सुंदर फूल दिसलं, 100 उपमा दिल्या आणि डोक्यात घातला आपल्या, काय त्याचा उपयोग आहे? देवाला वाहिलं, अतिशय प्रेमाने वाहिलं, काहीही त्याची स्तुती करू नका, केवळ प्रेमाने वाहिलं तरी पुरेसं असतं ते. तसं ह्या नवरसांच्या सगळ्या ज्या अभिव्यक्ती आहेत, शृंगार जो आहे भाषेचा, तर त्यांनी केवळ फसवणूक आहे. त्याच्यात माणूस भुलतो, आणखीन मग परतत्वाकडे जात नाही. परतत्वाचा स्पर्श जर का त्या वाणीला झाला, त्या शब्दांना झाला, तर तिचे सार्थक होतं. जे सत्व ज्यांचं प्रबळ आहे, कारण हा साज शृंगार हा रजोगुणाचा जास्त करून आविष्कार असतो. जिथे सत्वगुण प्रबळ आहे तिथे त्याचं लक्ष अर्थाकडे जास्त असतं. भाषेच्या सौंदर्याकडे छान आहे, आनंद होतो मनाने, पण त्याच्यात जर का काही तथ्य नसेल तर काय उपयोग आहे त्या भाषेचा? काय उपयोग आहे त्या सगळ्या साजशृंगाराचा? हो का वक्ता नवरसांचा जरी चतुर अपाडाचा, तथापि लाभो परमार्थाचा तया दुर्लभच की. अतिशय छान बोलणारे असतात कोणी कोणी, उत्तम वक्तृत्व असतं, उत्तम स्मरणशक्ती असते, शब्दांची फेक, आवाज सगळं अतिशय छान असतं. याचा अर्थ असा आहे का की त्याला मोक्ष मिळालेला आहे? खूप पाठपाठांतर आहे, अतिशय छान बोलतोय, सगळ्या श्रोत्यांना गुंगवून टाकतोय, ह्याचा अर्थ निश्चितपणे परमार्थाचा लाभ झालाच आहे असा नाहीये. ज्याला परमार्थाचा लाभ झालाय त्याची लक्षणं वेगळी आहेत. तो अशा पद्धतीने बोलू शकणार नाही असं नाही, तसंही बोलणार आहेत. प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी भाषेला केवढा शृंगार केलेला आहे. ज्ञानेश्वरीत जर का आपण पाहायला गेलं तर काय सुंदर अलंकार वापरलेले आहेत. किती अशी उदाहरणं एक अशी जातात, पण त्याच्या परतत्वाचा स्पर्श आहे तिथे. तो नसताना केवळ वक्तृत्वाच्या जोरावरती वरवर वरवर उथळ पाण्यात जर का खेळत राहिला, श्रोत्यांना गुंगवेल, श्रोते त्याच्या मागे जरूर लागतील, पण वक्ता आणि श्रोता दोघांनाही त्याचा लाभ नाही. तेवढं भांडवल लोकप्रियतेसाठी पुरेसं आहे, पण तेवढं भांडवल अनुभवासाठी पुरेसं नाहीये. म्हणून अनुभव ज्याला हवा आहे त्यांनी मुकुंदराज सांगतात
की तैसी माईक रसवृत्ती बोलता अंगासी न ये महंती आणि परमार्थ संवित्ती दूरही दुरावे. म्हणून अशी माईक म्हणजे रसालंकार युक्त केवळ भाषा अशी जर का वापरली तर त्यांनी साधुत्व नाही मिळणार, त्यांनी आपल्याला मोक्ष नाही मिळणार. उलटी त्या भाषेत रंगल्यामुळे मोक्ष दूर जाण्याचा संभव आहे. असा माणूस भाषेच्या सौंदर्यात रमतो, त्याच्या अर्थापेक्षा सुद्धा. अर्थ बाजूला राहतो, आणखीन मग कशा उपमा काय पद्धतीने मला सांगता येईल याच्यातच तो रंगून जातो. आणि जे ब्रह्माचं, जे ईश्वराचं, जे भक्तीचं, ज्ञानाचं हे सांगायचं आहे ते सगळं बाजूला राहतं. कारण त्या भाषेच्या ह्याच्यात रंगल्यामुळे, उपमा उत्प्रेक्षा अलंकार ह्याच्यातच रमल्यामुळे रजोगुण वाढीला लागतो. आणखीन नाथ महाराज असं म्हणतात की एक वेळ तमोगुणी माणूस पत्करला पण रजोगुणी नको. कारण रजोगुणाचं लक्ष या बाजूला येतच नाही, अत्यंत चांचल्य असतं. तमोगुणाला जर का जागा केला तर तो सत्वगुणी होऊ शकतो, पण रजोगुणाला सत्वगुणाकडे आणायला आणखीन वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्याला खाणं पिणं नटणं मुरडणं मिरवणं ह्याचीच जास्त आवड असते. हे भाषालंकार हे मिरवणं आहे, केवळ वरवरच्या ह्याच्यात रंगणं आहे. आतमध्ये खोल बुडी मारली पाहिजे ना. जर का मोती हाताला लागायचे असले तर खोल बुडी मारायला लागते. किनाऱ्यावरच्या घोटाभर पाण्यात नाही ते मिळणार. तसं ह्या बाबतीत आहे. आणि मग पुढे आणखीन एक उदाहरण दिलंय की श्वपचाची ये घडींचा पाकू जरी जाहला अपाड रसिकू तथापि सदाचार लोकू तयासी नातळेची की. श्वपच याचा अर्थ संस्कृत मध्ये कुत्रा शिजवून खाणारे, कुत्र्याचं मांस खाणारे. श्वपच गलिच्छ माणसं. अशा दुष्टाच्या घरी उत्तम अगदी स्वयंपाक केला त्यांनी, पण सदाचरणी माणूस त्याला स्पर्श करणार नाहीत. दुर्जनाकडलं अन्न ते खाणार नाही. कारण जो अन्न शिजवतो तर त्याचे विचार त्या अन्नात उतरतात. पूर्वी आपल्याला माहिती आहे की हॉटेलमध्ये खाणं वगैरे तर नव्हतंच. आणखीन कोणाकडे जेवायला जायचं, कसं जेवायचं, आधी स्नान वगैरे करून जेवत असत, सोळं नेसून जेवत असत. म्हणजे ह्याला एक तर हायजीन म्हणून पण आहे. त्या जेवणात जंतू जात नाहीत. स्वच्छ स्नान करून सोवळ्यामध्ये जेव्हा बसतो माणूस तेव्हा, किंवा आपण कमीत कमी हातपाय धुवून तरी बसतो. अन्न कोणी शिजवलाय, कसं शिजवलाय, त्यात काय घातलाय काही पत्ता नसतो. आणि शुद्ध अन्न जर का आपण खाल्लं तर आपली बुद्धी पण शुद्ध राहते. महत्वाचं आहे हे. म्हणजे आपल्याला खायची वेळ येत नाही बाहेर असं नाहीये. राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. त्या अन्नाचं शुद्धीकरण नामामध्ये करून घ्यावं. वेळ येते. अगदी माझ्यावरती एकदा शुद्ध दुर्जनाने केलेलं अन्न खायची वेळ आली होती, पण अक्षरशः मोजून घासायला नाम गेल्यानंतर त्रास होत नाही. मग अशी वेळ येऊ शकते, पण हे अगदी लक्षात ठेवायचं की राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. आणि त्यांनी शुद्धीकरण होतं अन्नाचं. एक मला कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवली की एक असंच अत्यंत तपोनिष्ठ गृहस्थ होते, ब्राह्मण. आणखीन म्हणजे भिक्षूच होते ते, आणि ते स्वतः शिजवून खायचे. तर त्यांना एकाने खूप आग्रहाने आपल्या घरी बोलवलं. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की माझी एक अट आहे की जे काय पदार्थ करेल त्या प्रत्येक तांदूळाचा दाणा उचलताना नाम घेतलं गेलं पाहिजे. भाजी प्रत्येक चिरताना प्रत्येक ठिकाणी नाम घेतलं गेलं पाहिजे.
असं जर का अशा पद्धतीने स्वयंपाक करणार असला तर मी येईन. तिथल्या स्त्रीने कबूल केलं की मी करीन तसं. त्याप्रमाणे ती तांदूळ घेऊन बसली होती निवडायला. श्रीराम श्रीराम करत बसली होती. शेजारीण आली. ते म्हणाले काय करते? त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून मी नामामध्ये तांदूळांना स्पर्श करून जेवण बनवते. त्या म्हणाल्या मी पण मदतीला लागते. या बाईंनी सांगितलं की प्रत्येक दाण्याला स्पर्श करताना नाम घ्यायचाय. ठीक आहे म्हणाल्या. पण त्यांचा तेवढा भाव नव्हता आणि त्यांच्या ह्याच्यात काही दाणे तसेच चालले होते. जेव्हा हे साधू जेवायला बसले तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सगळे संस्कारित तांदूळ नाहीयेत. ह्यातला काही दाणे म्हणजे त्यांनी बाजूला काढले सरळ की हे संस्कारित नाहीयेत. आपल्याला असं कळेल किंवा सगळ्यांना असं कळतं असं नाही. हे तपाचं सामर्थ्य असतं. सगळ्या जीवनमुक्तांना अशा पद्धतीची सिद्धी नसते हे लक्षात घ्यायचं. नाहीतर अशी सिद्धी असली तरच जीवनमुक्त वगैरे अशा पद्धतीचं नाहीये. तर हे तपाचं सामर्थ्य आहे आणि तपाच्या ह्यानी ह्या सिद्धी काही काही मिळतात आणि त्याच्यासाठी ते एवढं कडक तपश्चर्या होती त्यांची अन्नाच्या बाबतीतली. पण अन्न खाऊन काय काय परिणाम होतात आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील अशा पद्धतीच्या की साधू एका राजाच्याकडे जेवायला गेला आणखीन चांदीचं भांड उचलून आणलं वगैरे ह्या गोष्टी माहिती आहेत. आपण ऐकलेल्या असतील अनेकांना. म्हणून इथे जे उदाहरण दिलेलं आहे ते दुष्ट माणसाच्या घरच्या जेवणाचं दिलेलं आहे की तिथे साधू रमणार नाही. आणखी तसं इथे जसं ते अन्न जेवणार नाही तैसे सांसारिक बोलणे जे न स्वीकारिती स्याहाणे तया अखंड अनुभवणे परमतत्व. त्याप्रमाणे सामान्य प्रापंचिक लोक ज्यात रमतात आपल्याला माहिती आपण कशात रमतो. साड्या, घरातल्या वस्तू, प्रवास, भटकणं, साईट सीइंग इत्यादी इत्यादी इत्यादी. ते न स्वीकारिती स्याहाणे अशा बोलण्यात जे खरे शहाणे असतात म्हणजे जे विवेकी असतात ते रमत नाहीत. आणखीन ते न रमल्यामुळे म्हणजे थोडक्यात वैराग्य आल्यामुळे त्यांना परमतत्वाचा अनुभव घेण्याची योग्यता मिळते. इथे एक प्रकारे अधिकारी सांगितलेला आहे की जो अशा संसारात रमत नाही, सांसारिक बोलण्यात रमत नाही, तर त्याला तो अधिकारी आहे. परमतत्वाचा अनुभव घेण्याची, अखंड त्याच्यात रममाण होण्याची त्याला योग्यता मिळते. कसा बदल होत जातो पहा. परमार्थात जेव्हा आपण सुरुवातीला आता आम्ही गावात प्रदर्शन लागलं की आम्ही अगदी आवर्जून जायचो की आम्ही नाही गेलो तर प्रदर्शनाचं चालायचं कसं. अगदी जायचो आम्ही. मग लक्षात आलं अरेच्या प्रदर्शन लागलं आपल्याला इच्छाच नाही झाली आपण गेलोही नाही, प्रदर्शन गेलो सुद्धा निघून. म्हणजे हळूहळू हळूहळू त्यातला रस जायला लागतो. कारण जे रसो वै सहा असं जे परमतत्व आहे तर त्याची ओढ वाढायला लागते. तो अधिकारी होतो. म्हणून प्रापंचिक लोक ज्याच्यात रमतात थोडक्यात विषय सेवने कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी केवी. विचारलाय प्रश्न. या विषयात रमून कोणीही कायम तृप्त होणार नाहीये. ते बाजूला सारून वैराग्य बाणवून घ्यायला पाहिजे अंगी, तर इथे हे मिळणार आहे. योग्यता येईल. आणखीन योग्यता आली की मग फार दूर राहत नाही परमतत्व. जेथ ब्रह्मरसाची गोडी अखंड अनुभवी जे रोकडी तया बोलाची आवडी साधूजनासी. म्हणजे जे कोणी अशा पद्धतीने ब्रह्माच्या ह्याच्याबद्दल बोलतं तर त्यांना त्यांच्या बोलण्याची साधूजनांना आवड असते, शब्दांची आवड असते. ह्याचा अर्थ असा आहे की जे साधू आहेत, सज्जन आहेत, जे थोडक्यात म्हणजे परमार्थाच्या बद्दल ज्यांना खरोखरी आवड निर्माण झालेली आहे, जे खरे मुमुक्षु आहेत, जे अनुभवी आहेत,
तर त्यांना बाकीच्या ह्या गोष्टींमध्ये रस नसतो. तर आवड कसली असते त्यांना? तच्चिंतनम तत्कथनम परस्परे तत्प्रबोधनम. त्याचबद्दल बोलावं, तेच वाचावं, तेच ऐकावं, अशा पद्धतीची त्यांना आवड असते. म्हणून विवेक सिंधू येणे नावे, ग्रंथू की जैल स्वानुभवे, तरी श्रुती अवधान दयावे म्हणे मुकुंदराजू. म्हणून मी मुकुंदराज असं सांगतोय की ह्या ग्रंथाची मी प्रत्यक्ष अनुभवाच्या नंतर रचना करतोय. स्वानुभवे सांगतोय, ग्रंथ किजैल जो मी करणार आहे तो स्वानुभवे करणार आहे. म्हणून श्रोत्यांनी अवधान द्यावं, नीट अभ्यास करावा, ऐकावा, वाचावा, अभ्यासावा. तरी अवधान तुले दिजे, तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींची ओवी आहे. त्याच पद्धतीने इथे सांगतायत. समर्थांनी तेच सांगितलंय की जो ये ग्रंथीचा अर्थ विवरून पाहे वगैरे, किंवा 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो, किंवा विवरोनी पाहावा सावकाश वगैरे पद्धतीने सांगितलं, अभ्यास सांगितलेला आहे. तेच इथे सांगतायत की श्रोत्यांनी ह्या ग्रंथाचा, हा जो मी करणार आहे ग्रंथ, त्या ग्रंथाचा मनापासून व्यवस्थित नीट अभ्यास करावा. एकदा वाचला माझा झाला की वाचून झाला माझा ग्रंथ, ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर आपण इकडून तिकडे गेले वारे अशा पद्धतीने ते निघून जात. आपण काही कोणी एकपाठी नाही होत. एकदा ऐकल्यानंतर, म्हणजे मी तरी नक्की नाहीये, एकदा ऐकून मला लक्षात राहणं अशक्य आहे. मग त्यातले बारकावे कळायला आणि ते आत मुरायला, शब्द लक्षात नाही राहिले बिघडत नाहीये काही, पण त्यातले अर्थाचे बारकावे आत मुरले पाहिजेत, त्याप्रमाणे वागण्यात बदल झाला पाहिजे. आणि म्हणून हा निदिध्यासन, हा अत्यंत सततचा अभ्यास तो आवश्यक असतो. जे समर्थांनी सांगितलेलं आहे आत्मारामात की कसं तू श्रवण कर, तर चातक पक्षी वरच्यावरी चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्हेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वरुषाव होता असो मेदावी व्यग्रता, श्रवणपुटी सामाविता मन न करावे. म्हणजे चातक पक्षी फक्त मेघातनं आलेलं पाणी पितो, जमिनीवरचं पाण्याला स्पर्श नाही करत. म्हणजे एका पावसाळ्याच्या नंतर तो गेल्यावर त्याला तितके महिने पाणी मिळालेलं नसतं. मग जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा त्याची आर्तता केवढी असेल पाण्यासाठी. चंचू पसरून थेंबुटा धरी, सोच उघडतो आणि तो थेंब, प्रत्येक थेंब गिळायचा प्रयत्न करतो. तैसा शब्द वर्षाव होता, शब्दांचा वर्षाव जेव्हा होईल तेव्हा व्यग्रता असू नये चित्ताची, चित्त इकडे तिकडे जाऊन देऊ नये. श्रवणपुटी सामाविता मन न करावे, कानांनी ऐकावं आणि मग मनन करावं, त्याच्यावरती विचार करावा, साधक बाधक विचार करावा, योग्य अयोग्य विचार करावा आणि ते स्वतःला लावून घ्यावं. मनन चिंतन, जेव्हा श्रवण मनन येतं तेव्हा निदिध्यासन तिथे आलंच अध्याहाराने. म्हणजे जरी सांगितलं नसलं तरी ते स्वीकारायचं असतं. तसं इथे सांगतायत की जरी मी कुठे हा 23वी आहे. म्हणून मी हा जो ग्रंथ विवेक सिंधू नावाचा सांगतोय तर त्याचा श्रोत्यांनी किंवा वाचकांनी अभ्यास करावा. अभ्यास म्हणजे परत परत तो पाहावा, लक्षपूर्वक ऐकावा, वाचावा, परत परत त्याच्यावरती पुन्हा पुन्हा विचार करावा. हे जे सांगितलंय हे माझ्यासाठी सांगितलंय आणि मला याप्रमाणे बदलायचं आहे. ह्याच्यात जो विचार सांगितलाय तो मला विचार करायचा आहे, आणखीन त्याप्रमाणे मी साधना करायची. हा सगळा
या ओळीमध्ये अर्थ होतो. म्हणून श्रोत्यांनी अवधान द्यावं म्हणून म्हणे मुकुंदराजू. मग आता हा कसा मी रचना करतोय ग्रंथाची? त्याचे संवादे जे बोली जाईल विनोदे, ते ऐकतू आनंदे महानुभावे. महानुभाव म्हणजे अनुभव संपन्न श्रोते जे आहेत. महानुभाव पंथाचा इथे संबंध नाही. महानुभावे म्हणजे महान अनुभव म्हणजे ब्रह्मानुभव असलेल्या श्रोत्यांनी सुद्धा हा मी मोठ्या आवडीने तयार केलेला जो ग्रंथ आहे तो पाहावा. त्याची रचना कशी केली आहे? तर गुरु आणि शिष्य यांच्या संवादाच्या माध्यमातून केली आहे. तो संवाद तुम्ही ऐका, चालू आहे असं समजा, आणखीन तो ऐका. बघा तुम्ही ते उपनिषद काय किंवा अनेक ग्रंथ गुरु शिष्यांच्या संवादातनं येतात. याला कारण असतं, केवळ जर का ग्रंथ सांगायला लागलो आपण कोणीही संत, तर सरळ तिथे तत्वज्ञानाचा निरूपण होईल. पण जेव्हा गुरु शिष्याच्या संवादातनं सांगितलं जातं तर त्यावेळी शिष्याच्या रूपाने प्रश्न काही उपस्थित करता येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातात. म्हणजे त्यातले बारकावे अधिक स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीने किंवा आपल्या मनात ज्या शंका येतील त्या शंका फेडण्याच्या दृष्टीने गुरु शिष्यांचा संवाद महत्वाचा आहे. दासबोधात पण हेच सांगितलंय की ग्रंथा नाव दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद परमार्थ मार्ग. गुरु शिष्यांचा संवाद आहे अनेक ठिकाणी. कोणीतरी हात वर करताय, आपण नंतर चालेल का? मध्ये जरा आलं तर एक एकदा मग लिंक तुटते. अर्थात बोलायचं असली काही मध्ये अडचणच असली तर विचारा. वनारस यांच्याकडनं हात वर आला होता. चुकून आला असावा, गेलाय तो आता. अच्छा अच्छा, ठीक आहे. कल्पतरुचेनी पडिपाडे जरी फळती घरींची झाडे, तरी तिये वाडियेचे कोडे न लावावी का? घरची झाडं, आपल्या अंगणात लावलेली झाडं साधी, ती जर का कल्पतरू सारखी फळं देत असली तर ती का नाही लावायची साधी झाडं? मग त्या कल्पतरूच्या मागे कशाला धावायला हवं? साधीच झाडं जर का कल्पतरूंची फळं देतायत तर तीच लावावी. तसं माझ्यासारख्या साध्या माणसाचा ग्रंथ जर एखाद्या पंडिताच्या ग्रंथासारखी फळं देत असला तर तो सहज वाचता येण्यासारखा ग्रंथ का नाही वाचायचा? पुन्हा ते मराठीच्या आणखीन ह्याच्यावरती गेलायत की हो का भाषा मराठी, भाषा हो का मराठी, परी उपनिषदांचीच रहाटी, तेथींचा अर्थ जीवाची गाठी कान बांधावा. ग्रंथाची भाषा जरी मराठी मी घेतली असली तरी मांडणी मात्र उपनिषदांच्या दर्जाची आहे. उपनिषदात जे सांगितलंय तेच मी सांगतोय. तिथे कुठेही कमी नाहीये, खोट नाहीये कसलीही. जे उपनिषदात तत्वज्ञान सांगितलंय तेच मी तत्वज्ञान इथे सांगतोय. आत्मविश्वास आहे. मग अशा उंचीचा ग्रंथ असताना, मराठी भाषेत असताना, तो मुमुक्षूंनी का नाही स्वीकारायचा? आईते शिष्याचे आक्षेप, सिद्धची गुरुवाक्य दीप, जेणे संशय तम विक्षेप, फिटती श्रोतयांचे. ग्रंथाची रचना कशी आहे? गुरु शिष्य संवाद रूपाने आहे. तर त्यामुळे सहज ज्या शंका येतात, अनेकांना येत असतात, त्या शंका शिष्यांनी विचारल्यात, म्हणजे शिष्याच्या तोंडी त्या घातलेल्या आहेत. आणखीन परत ते फेडणारं कोण आहे? तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असे दयाळू श्रीगुरु जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू हे ते आहेतच हे धरायला लागतं. कारण त्याच्याशिवाय त्यांना श्रीगुरु नाही म्हणतायत. श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी वेदाभ्यास केलेला आहे, प्रस्थानत्रयी वगैरे शास्त्राभ्यास त्यांचा झालेला आहे. तो कशासाठी? त्याची काय आवश्यकता आहे?
केवळ अनुभव पुरणार नाही का? ब्रह्मनिष्ठता केवळ पुरणार नाही का? जो अत्यंत उत्तम शिष्य असतो, कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवर्ण ऐकू जो, असा जो असतो त्याला तेवढं पुरेसं आहे, मान्य आहे. जो ब्रह्मनिष्ठ आहे त्यांनी अनुग्रह केला तर त्याला तो पुरेसा आहे. पण तरीही बहुतेकांना म्हणजे जवळजवळ सगळ्यांना शंका येत असतात. मग त्या शंकांचं निरसन करण्यासाठी शास्त्राभ्यास आवश्यक आहे. श्री गुरूंना त्यामुळे उपनिषदातनं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू ही 3 विशेषणं लावलेली आहेत. त्याच्याशिवाय श्री गुरु खरा म्हणजे पूर्ण त्याला सगळे गुण नसतात. म्हणून शास्त्राभ्यासाची आवश्यकता असते. ब्रह्मनिष्ठता तर हवीच आणि दयाळूपणा पण हवा. नाहीतर केवळ ब्रह्मनिष्ठ आणखीन शास्त्राभ्यास असला तर तो आपल्या याच्यात जगेल आनंदात. काय लोकांची मला काय कर्तव्य आहे, सगळं नाहीतरी मिथ्या आहे, जाऊन दे, मी मस्त आनंदात राहणार, अशा याने तो राहू शकतो. डोंगरदऱ्यात जाऊन राहतात ना कोणी कोणी, किंवा काही जण अजिबात आपलं दाखवतच नाहीत. दाखवावं असं नाहीये, पण कळतं बऱ्याच वेळा. कोणी वेडाचा आव आणतात, लोकांनी मागे लागू नये म्हणून. जडभरताची जी गोष्ट आहे, त्या जडभरत त्याला जड त्यामुळे म्हणायला लागले होते की तो वेड्याचा आव आणून पडूनच राहायचा, अशा तऱ्हेचे असतात. म्हणून दयाळूपणा जो आहे, बुडते जन देखवेना डोळा, हे जे आहे इथे जे मुकुंदराजांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी परोपकारार्थ बोलावे हे तुझीच इच्छा, म्हणून त्यांनी म्हटलंय. हे उद्देश स्पष्ट आहे की लोकांनी पण आपल्यासारखं व्हावं, त्यांनीही आनंदरूप व्हावं, ह्यासाठी हे दयाळूपण आहे श्रीगुरूंचं. हा जो गुरु वाक्य दीप म्हटलेला आहे, ज्ञानदीप, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विण काळ घालवू नको रे, म्हणून संत सोहिरोबांचा अभंग आहे, आपल्याला माहिती आहे तो. पण अशा गुरूंनी जो ज्ञानाचा दिवा लावलेला आहे तो काय करतो तर संशयतम विक्षेप, संशय, विपर्यय, चांचल्य, ह्या सगळा अंधार, ह्याचा अंधार घालवतो तो. फक्त तो आपण आतमध्ये पेटवून घ्यायला लागतो त्यांच्याकडनं, आणि पेटवून घेतल्यानंतर तो तेवत ठेवायला लागतो. त्याला तेल लागत नाही, त्याला वात लागत नाही, तो स्वयंज्योती आहे. पण तसा तो तेवत ठेवायला लागतो. म्हणजे आपल्याला सतत अभ्यास करायला लागतो, आपल्याला सतत विवेक, विचार, अनुसंधान, तत्वचिंतन हे सतत ठेवायला लागतं. तर तो दिवा पेटतो आणि पेटून राहतो. आणि मग नंतर पुढे इतरही त्याच्यावरती ज्योती आपल्याला पेटवता येतात. म्हणजे शिष्य शेवटी गुरुची होय इथपर्यंत जाऊन पोचतो. म्हणून जर का हे मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐकलं तर श्रोत्यांच्या सगळ्या शंकांचं निवारण होईल, त्यांचे संशय जातील, अज्ञानाचा अंधार जाईल, चांचल्य जाईल. हा ग्रंथू विचारिता नाही ज्ञानाची दुर्लभता, आणि मुक्ती सायुज्यता वेधेची ओळगे. विचारिता म्हणजे विचार केला असता त्याच्यावरती, म्हणजे त्याचं मनन केलं असताना. विचार केला म्हणजे त्याच्या श्रवणानंतर त्याचं मनन जर का केलं तर ज्ञानाची दुर्लभता नाहीये. म्हणजे ह्याच्यात ज्ञान मी सांगितलेलं आहे, ज्ञानाची दुर्लभता नाही, म्हणजे परिपूर्ण ज्ञान मी ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि ते परिपूर्ण ज्ञान जे आहे, पूर्ण तत्वज्ञान जे मी उघड केलेलं आहे, ते अतिशय सोप्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणून ह्याने तुम्हाला सायुज्य मुक्ती निश्चितपणे मिळेल, त्याच्यात व्यवस्था आहे. फक्त कधी श्रवण केलं तर, तरी अवधान तुले दीजे. आणखीन दुसरं काय, मनन केलं तर, हा ग्रंथू विचारिता म्हणजे मनन त्याचं केलं तर,
हे जर का सगळं तुम्ही पाळलं तर मुक्ती सायुज्यता वेधे चिवोळगे निश्चितपणे ती मिळणार आहे. सायुज्य मुक्ती. येची देही येची डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा तरी वैराग्याची येतात वेळा का शिणावे. ह्या ग्रंथाने जर का नीट त्याच्या साह्याने तुम्ही अभ्यास केलात तर येची देही येची डोळा ह्याच देहात असताना जिवंत असताना भोगीचे मुक्तीचा सोहळा. सोहळा आपल्याला माहिती अत्यंत आनंदाचा असतो नेहमी सोहळा हा. आणि असा मुक्तीचा सोहळा भोगायला मिळेल. मग वैराग्य आणखीन हे कष्टाने मोठ्या कशाला लागतंय त्याच्या मागे. मुकुंदराज सांगताय तिथे की वनात जायची गरज नाही, न जावे लागे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे म्हटलंय. किंवा संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची होय हे जे आहे तर तेच इथे सांगतायत दुसऱ्या भाषेत की तरी वैराग्याच्या तातवेळा का शिणावे. वैराग्याच्या साधनांचे वैराग्य वगैरे कष्ट कशाला हवायत तुम्हाला. गरज नाहीये. अगदी उत्तम वागणूक ठेवावी, नीती न्याय धर्म हे जे आहे सद्विचार सद्वासना सदाचरण हे सगळं जर का ठेवलं आणखीन ह्या ग्रंथाचं श्रवण मनन निधिध्यासन हे जर का तुम्ही केलं तर तुम्हाला जाणीवपूर्वक वनात जायची किंवा संसार त्यागाची कसलीही गरज राहणार नाहीये. आश्वासन देत आहेत आपल्याला. संसारात संसारी असोनी मुक्त तोची जाणावा संयुक्त अखंड पाही युक्तायुक्त विचारण आहे समर्थ म्हणतात. म्हणजे संसारी असताना आपली काय होतं की संसारामध्ये आपण राहिलो आणखीन किंवा जंगलात गेलो. जो माणूस संसार सोडून जातो त्याला कुठलेही पाश नसतात, तो मोकळा असतो. पण संसारात राहिल्यानंतर आपली पदोपदी परीक्षा होत असते. आपण किती पाण्यात आहोत आता ते आपल्याला कळतं. कुठे घसरतोय, काय होतंय, किती वेळा चिडतोय, किती वेळा अनुसंधान जाताय, किती वेळा विषयांच्या मागे लागतोय, हे सगळं आपल्याला कळत असतं. आपली आपण सतत परीक्षा देत असतो आणि त्याच्यात पास झालो की नाही हे आपल्यालाच कळतं. फार मोठा फायदा आहे हा संसारात राहून करण्याचा. म्हणून ते सांगतायत की उत्तम पद्धतीने वर्तन ठेवा, श्रवण मनन करा. सगळा अभ्यास संसारात असताना देखील करणं शक्य आहे. कारण काय आहे शेवटी एकदा व्यवस्थित आपण ऐकलं, आपल्याला तत्व कळलं बुद्धीला आणि त्याचं आपल्याला मनाला खूप मोकळा वेळ असतो, खूप वेळ असतो. त्या वेळेचा आपण जर का सदुपयोग केला म्हणजे हे आपल्याला जे कळलेलं आहे त्याचं निधिध्यासन केलं, नामस्मरण केलं म्हणा किंवा त्या तत्वचिंतन केलं तर नक्की कधी ना कधीतरी आपण तेच होऊन जाऊ. याच्या उलट जर का संसारात चित्त आपण ठेवलं तर जमणार नाही. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम आहे. इथे जे सांगतायत की येची देही येची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. आणि पुढे फार छान त्यांनी सांगितलंय की देहपातानंतरे मुक्ती पावी जाईल ये उत्तरे साच मानावी चतुरे काय म्हणून या. मृत्यूनंतर मला मुक्ती मिळेल असं साधन केलंस तर तुला नक्की मोक्ष मिळेल. कधी? मृत्यूनंतर. असं सांगितलं कोणी तर शहाण्या माणसाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा का. मरणानंतर रे मुक्ती ये विषणी कव्हणी उपपत्ती ऐसी ये आक्षेपी पाये सेवी जती निज गुरूंचे. मरणानंतर मुक्ती मिळते हे का तुम्ही विश्वास ठेवता, कशासाठी विश्वास ठेवायचा हे कसं काय समजणार आहे. काय त्याला प्रमाण देता येतील का की प्रत्येकाला एवढं केल्यानंतर मुक्ती मिळणार आहे मरणानंतर.
संभव आहे, ठीक आहे. पण आतमध्ये आपल्या काय चालतं ते आपल्याला माहिती असतं. जरी वरवर माळा ओढत असलो, पूजा करीत असलो, वरवर ध्यानाला बसलेले दिसत असलो, तरी आत मनात काय चाललंय? मन मुख्य आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाचं कारण मनच आहे, मोक्षाचं कारण ही मनच आहे. पण जर का मन आपलं धावताय आणि आपण वरवर साधना करतोय, तर त्यांनी काय आपल्याला मोक्ष मिळणार आहे का? त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून योग्य साधन कळण्यासाठी श्री गुरूंनाच शरण जायला लागतं. श्री गुरूंना माहिती असतं की ह्या व्यक्तीला, ह्या जीवाला कुठलं साधन द्यायला हवं, कुठल्या दैवताची उपासना द्यायला हवी, काय पद्धतीने ह्याला पहिलं पार नेता येईल, हे ते जाणतात. कारण ते तिथे म्हणजे जिथे आपल्याला जायचंय, तर तिथे ते प्रत्यक्ष पोचलेले आहेत, त्यांना तो अनुभव आहे. आणि ते ज्ञान, अशा पद्धतीचं ज्ञान त्यांना आपोआप स्फुरतं. कोणाला काय साधन द्यायचं आहे, कोणाला काय गरज आहे, हे त्यांना स्फुरतं आणि त्याप्रमाणे ते साधन देतात. म्हणून श्री गुरूंना शरण गेल्याशिवाय तरणोपाय नाही म्हणतायत. कारण आपण आपल्या मनाने कितीही करा, नाही उपयोग होत. माझ्या कुलदैवत अमुक एक आहे म्हणून मी ती उपासना सुरू केली, पण जर का माझा पिंड त्या उपासनेचा नसला, तर मला त्याचा म्हणावा तसा फायदा नाही होणार. पुन्हा श्री गुरूंचा अनुग्रहाच्या वेळेस संकल्प असतो, ह्या जीवाचं कल्याण व्हावं, संकल्प असतो, आणि तो संकल्प काम करतो आपलं. फक्त आपल्याकडनं प्रयत्न व्हायला लागतात. आपल्याकडनं जर का पुरेसे प्रयत्न झाले, तर तो संकल्प काम करतो, आणखीन मुक्ती आपल्याला मिळू शकते. एकच आता घेते. स्थूल देह निमैल, मागुते मनुष्य देह पावी जाईल, या वाक्या विश्वासैला ऐसा कवणू असे. आत्ता जे मला मनुष्य जन्म मिळालाय आणि तो गेला, समजा मृत्यू आला, तर पुन्हा मला मनुष्य जन्म मिळेल ह्याची काय गॅरंटी आहे? अजिबात त्याचा भरोसा नाहीये. कुठचाही जन्म मिळेल. योगभ्रष्ट फार अपवादात्मक असतो. नाहीतर आपण त्याच्यावरती बोट ठेवू, आणखीन मी रोज 4 माळा ओढतेय म्हणजे मी योगभ्रष्ट आहे. अजिबात नाही. अनुसंधान महत्वाचं आहे, ज्ञानपूर्वक अभ्यास महत्वाचा आहे. आणि ते सुद्धा पुरेसं केलेलं नसेल तर पुन्हा मनुष्य जन्म मिळेल ह्याची गॅरंटी नाही. शुचिनाम श्रीमताम गेहे वगैरे जे सगळं गीतेत सांगितलेलं आहे, ते खऱ्या योगभ्रष्टासाठी आहे. म्हणून याच देहात असताना पुरेसा अभ्यास करून मुक्ती आपण मिळवावी, हे मुकुंदराजांचं सांगणं आहे. इथे आपण 32 पर्यंत आलेले आहोत. आता थांबते. काही प्रश्न असले तर विचारा. ज्योत्स्ना मावशी, हा, एक संस्कृत श्लोक सांगितला, मन एव मनुष्याणाम, ते जरा मला पूर्ण सांगितलं तर थोडं बरं होईल. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंध मोक्षयोः. धन्यवाद. श्रुतिवाक्य आहे. काही प्रश्न नसतील तर थांबूया मग. हे विवेक चुडामणीत आहे. सॉरी, हे विवेक चुडामणीत आहे असं मला वाटलं. कारण नाही, अच्छा, नक्की नाहीये. अच्छा, असं.
हा, काय म्हणत होतात? दिवसात ते अजून एक दिवस घेता येईल का? ते ऍडमिनना विचारायला पाहिजे. हे मी नाही काही ठरवत. मला जसं सांगतात त्याप्रमाणे मी करते. मला काहीच प्रश्न नसतो. घायाळ सरांचं 2 दिवस परत सुरू आहे ना? होय. घायाळ सरांचं पण 2 दिवस सुरू आहे. मग ते जास्त दिवस झाला. आणि वेळ दुसरी फारशी सुटेबल नसते बहुतेकांना. बरोबर बरोबर. नाहीतर दुसरी वेळ आपण घेऊ शकलो असतो आणखीन एखाद्या दिवशी. आणि शनिवार रविवार बहुतेकांना घरच्यासाठी द्यायला लागतात. मी जरी फ्री असले तरी सगळ्यांना वेळ नसतो शनिवार रविवार. नाही, मग सोमवार मंगळवार घेता येईल ना? सोमवारी दुसरा हो वर्ग चालू हो आहे का? रात्री. मंगळवारला आपला चाललाय. बुधवारी घायाळ पंचदशी घेतायत ना, आणि बऱ्याच जण बुधवार आणि तिथे शुक्रवार. ऐकतात. हा, बुधवार बुधवार शुक्रवार. आणि सकाळी घ्यायची, सकाळी वगैरे असं घ्यायची. माझी हरकत दुसरी नाहीये, वेळ. पण किती जणांना सकाळ जमणार आहे? नाही, सकाळी नाही जमत. कल्पना आहे मला. हॅलो मावशी, हा, बोला. जोशी बोलतेय. हा. याची देही याची डोळा भोगे मुक्तीचा सोहळा हे जे आहे, हम्म. हे तुकारामांचं हे आहे काय, कोणाचं आहे? हा अभंग त्यांचं पण आहे हा. आहे, फक्त हा पुढच्या ओळी वेगळ्या आहेत. त्यांचं हा हा याची देही याची डोळा आहे, आणि हा इथे येची देही आहे. हा आणखीन हा. तो अभंग वेगळा आहे. बरोबर आहे, तुकाराम महाराजांचा तुकाराम पण आहेच. महाराजांच्यात आहे ना तो, कारण आहे. गुरुदेव अभ्यंकरांच्या ह्याच्यात सारखा त्याचा उल्लेख असतो, हम्म. शंकर अभ्यंकरांच्या व्याख्यानात. त्यामुळं मला विचार वाटला. बरोबर आहे, हम्म. आहेत. हा. काय असतं, संत शेवटी एकच गोष्ट सांगत हो असतात सगळ्या. हो हो हो, खरंय खरंय. वेगळ्या वेगळ्या शब्दात सांगतात, पण एकच सांगत असतात. खरंय खरंय. धन्यवाद धन्यवाद. काही सोमवारी कुठला वर्ग चालू आहे, त्याची लिंक मिळेल का? ऍडमिन सोमवारच्या वर्गाची. आणि त्याचा ग्रुप वेगळा असला तर त्या ग्रुपमध्ये घ्यावं, मला ही विनंती. सोमवारचा जो अभ्यास वर्ग आहे तो ऑलमोस्ट आता संपूर्ण झालाय. तो ठराविक लोकांचा अभ्यास वर्ग आहे आणि रिव्हिजन चालू आहे आता. त्यामुळे नवीन काही सुरू केलं तर नक्की इथे आम्ही माहिती देऊ. पण चालू वर्ग संपत आलाय. कशाच्या संदर्भात होता तो, प्लीज? पंचदशीच. ऍक्च्युली तो जो वर्ग आहे, तर त्याच्यात जे आज अनेक जण प्रवचन करतात, तर असे बरेच नवीन प्रवचनकार जे आहेत, तर ते त्याच्यात बोलतात. आम्ही लोक फक्त तिथे मॉडरेटर म्हणून असतो. ऍक्च्युअल वर्ग आहे तो, अभ्यास वर्गाचा. या 12 पासन ते श्लोक क्रमांक 32 पर्यंत, ओवी क्रमांक 32 पर्यंत झालं ना? होय. मला एक रिक्वेस्ट करायची आहे की प्रत्येक ओवी सुरू झाली की ओवी क्रमांक सांगता येईल का? हो, सांगेन की. धन्यवाद. हा ग्रंथ आता लवकरच प्रसाद प्रकाशनात अवेलेबल होणार आहे, असा निरोप मला आजच मिळाला. तो आउट ऑफ प्रिंट आहे आता, पण प्रसाद प्रकाशन मध्ये मिळेल आता. ते छापाला घेतायत आता. चला थांबूया मग. प्रियांका घेते. हो, येतोय आवाज? हो हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांत जनासी मुक्ती
मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री